नमस्कार मित्रांनो, गोष्ट आहे 90च्या दशकातील भाजप शिवसेना युतीने मुख्यमंत्री शरद पवारांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा दारुण पराभव करत सत्ता मिळवली होती. त्याला 1 वर्ष आता होत पण आली होती. एवढी वर्ष विरोधात बसून वाट पाहिलेल्या शिवसैनिकांनी त्यांचे जुने हिशोब चुकते करण्यास सुरुवात केली होती. यातच शिवसैनिकांच्या मुख्य टार्गेटवर होते छगन भुजबळ. कारण एकेकाळी शिवसेनेची तोफ म्हणून ओळखले गेलेले छगन भुजबळ काही वर्षापूर्वीच सेनेचे काही आमदार घेऊन काँग्रेस पक्षामध्ये आले होते. बरं, एवढ्यावरच भुजबळ थांबले नव्हते, तर त्यांनी काँग्रेसमध्ये जाऊनही बाळासाहेब ठाकरे, शिवसेना यांच्यावर टीका करण्यास सुरू केली. त्यामुळे शिवसैनिक भुजबळांवर चांगलेच संतापले होते. त्यामुळे काही शिवसैनिकांनी भुजबळांवर हल्ला देखील केला. नेमका हा हल्ला कसा करण्यात आला, भुजबळ यातून कसे वाचले, त्याचाच हा किस्सा. भुजबळ काँग्रेसमध्ये गेल्यावर बाळासाहेबांनी गद्दारांना माफ करणार नाही असं म्हटलं होतं. तेव्हा शिवसैनिकांनी भुजबळांना धडा शिकवण्यासाठी जंग पछाडले होते. तेव्हा शरद पवारांनी भुजबळांना काँग्रेसमध्ये आणलं होतं असं म्हणतात. तेव्हा भुजबळांसोबत 24 तास पोलीस असत. पवारांनी त्यांना मंत्री देखील केलं होतं. परंतु पुढे पवारांची सत्ता गेली आणि भुजबळसुद्धा विधानसभा निवडणूक हारले. पुढे पवारांनी त्यांना विधान परिषदेवर घेतलं. तेव्हा भुजबळांनी मनोहर जोशी यांच्या सरकारवर टीका करायला सुरुवात केली आणि इथूनच शिवसैनिकांचा शांत झालेला राग आणखीनच वाढला. आता येऊ आपल्या मुद्द्याकडे. जुलै महिन्यातला रविवारचा दिवस होता. छगन भुजबळांचा मुक्काम मंत्रालयासमोरील बंगल्यात होता. साधारण 10च्या सुमारास गर्दी वाढू लागली. अचानकच बाहेर घोषणाबाजी सुरू झाली. काहीतरी गडबड आहे हे लक्षात आल्यावर बंगल्याच्या दारं खिडक्या बंद करण्यात आली. परंतु तेवढ्यात दगडफेक सुरू झाली होती. तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलं, पण कोणीही आलं नाही. तेव्हा घरात भुजबळांसह त्यांचा मुलगा आणि पुतण्या होता. भुजबळांच्या खोलीपर्यंत शिवसैनिक पोहोचले आणि हल्ला करणार तेवढ्यातच भुजबळांच्या अंगरक्षकांनी फायरिंग करण्यास सुरुवात केली आणि शिवसैनिक तिथून पळून गेले. अशा प्रकारे भुजबळांचा जीव वाचला.